लावा ताकद. हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाड टॉसला एकमेकांच्या समोर आले की असं म्हणत असतील का? तर उत्तर आहे कदाचित नाही. पण एक मुंबई इंडियन्स फॅन आणि एक चेन्नई सुपर किंग्स फॅन एकमेकांच्या समोर आल्यावर हे म्हणू शकतात का? तर 100%. विषय असा आहे की ही दोघं फक्त लावा ताकद म्हणण्यावर थांबणार नाहीत. हे दोघं माप काढून रिकामे सुद्धा होणार. या सगळ्याचं कारण सोपं आहे. विषय मुंबई विरुद्ध चेन्नईचा आहे. IPL मधली सगळ्यात टॉपची रायव्हलरी, अशी मॅच जिचे फ्लेक्स लागतात, अशी मॅच ज्याच्या रिझल्टवरून विषय हाणामारीपर्यंत जातोय. पण आता चेन्नई आणि बँगलोरची कावेरी नदीच्या पाण्यावरून भांडणं आहेत. कोलकाता बँगलोरचा 36चा आकडा IPLच्या पहिल्या मॅचपासून 49व्या आकड्यापर्यंतचा आहे. पण मग मुंबई चेन्नईतच ठिणगी का पडली? या दोघांच्या राड्याची स्टोरी नेमकी काय आहे आणि यांच्यामधल्याच मॅचचं एवढं मार्केटिंग का होतं? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवातीपासून सुरू करूयात. IPLच्या मॅचेस सुरू होण्याआधीच या दोन टीम्स भिडल्या होत्या. त्याचं कारण होतं MS धोनी. झालेलं असं की पहिल्या सीझनच्या आधी टीम्सनं आयकॉन प्लेयर निवडले होते. मुंबईनं सचिनला निवडलं आणि चेन्नईनं कुणालाच न निवडता ऑक्शनमध्ये डाव लावायचं ठरवलं. आता नियमानुसार टीममध्ये जो सगळ्यात महागडा प्लेयर असेल त्याच्यापेक्षा 15% जास्त पैसे आयकॉन प्लेयरला द्यावे लागणार होते. मुंबईनं आधीच आयकॉन प्लेयर निवडलेला असल्यानं आणि चेन्नईनं धोनीची किंमत वाढवत नेल्यानं त्यांच्या हातून ऑक्शनमध्ये हा डाव निसटला आणि MS धोनी घासून झालेल्या ऑक्शन नंतर चेन्नई सुपर किंग्सकडे आला. T20 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टनला आपल्याकडे घेण्याची मुंबईची संधी हुकली. पण इथं ठिणगी पडली नाही. इथं सुरुवात झाली क्रिकेटमधल्या एका नव्या अध्यायाची. चेन्नई सुपर किंग्स आणि MS धोनी या कनेक्शनची. कट टू 2008ची IPL. चेपॉक ओव्हर या दोन्ही टीम्स भिडल्या. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली, पण मुंबईला टार्गेट गाठता आलं नाही आणि चेन्नईनं पहिला डाव जिंकला. त्याच वर्षी या टीम्स वानखेडेवर सुद्धा भिडल्या. तेव्हा मात्र मुंबईनं वन साइड विषय ओढला. स्कोर 1-1 असा सेटल झाला. 2009 मध्ये पहिली मॅच मुंबईनं जिंकली आणि दुसरी चेन्नईनं. स्कोर 2-2 होता. मग 2010 मध्ये आधी मुंबई जिंकली आणि मग चेन्नई. पण यावेळी स्कोर सेटल झाला नाही, कारण मग आली 2010च्या IPLची फायनल. टीम्स मुंबई इंडियन्स वर्सेस चेन्नई सुपर किंग्स. खरी लढाई तर आता सुरू झाली होती. फायनलमध्ये चेन्नईनं पहिली बॅटिंग करत 168 रन्स केले होते. रैनाची 50 त्यात गेम चेंजर ठरली. फायनल मॅचचं प्रेशर असल्यानं 169 रन्सचं टार्गेट हा तसा मोठा विषय होता आणि घडलं सुद्धा तसंच. मुंबईच्या फक्त 4च प्लेयर्सला 2 डिजिट स्कोर करता आला. टॉप स्कोरर होता सचिन तेंडुलकर. पोलार्डनं 10 बॉल 27 रन्स करत दणका दिला होता, पण तो पुरेसा ठरला नाही, कारण चेन्नईनं मॅच सहज जिंकली. धोनीच्या नावावर IPL ट्रॉफी जमा झाली. 2008 मध्ये शेवटच्या बॉलवर हुकलेलं स्वप्न चेन्नईनं पूर्ण केलं. मुंबईला फायनलमध्ये हरवून इथं खरी ठिणगी पडली. 2 तोला मोलाच्या टीम्स समोर आल्या होत्या. IPL मध्ये चुरस तयार झाली होती. त्यानंतर 2011ची IPL चेन्नईनं जिंकली. 2012ला चेन्नई फायनलला हरली आणि 13ला सुद्धा चेन्नईनं फायनल गाठली. ही फायनल होती मुंबई विरुद्ध रोहित शर्मा वर्सेस धोनी अशी मॅच. पहिली बॅटिंग करणारी मुंबई अक्षरशः गणली होती. चेन्नई पुन्हा वन साइड फायनल मारणार असंच चित्र होतं. पण पोलार्ड आला आणि मॅच फिरली, कारण या वाघानं 32 बॉलमध्ये 60 रन्स मारले. स्कोर 148 वर नेऊन ठेवला. त्यानंतर चेन्नईला मात्र टिकताच आलं नाही. एकट्या धोनीनं किल्ला लढवत नॉट आउट 63 रन्स केले. पण तोवर मॅच चेन्नईच्या हातून निघून गेलेली. चेन्नईचे 4 प्लेयर शून्यावर आउट झाले. त्यांनी 25 रन्सनं मॅच हरली आणि मुंबईनं पहिल्यांदा IPL ट्रॉफी उंचावली चेन्नईला हरवून. डाव फिट्ट बसला होता. त्यानंतर 2015 आणि 2019 मध्ये या टीम्स फायनलला समोरासमोर आल्या आणि दोन्ही वेळेस ट्रॉफी मुंबईनं जिंकली. काही जण असं सांगतात की मुंबई आणि चेन्नई या दोन शहरांमधला जुना वाद हे या रायव्हलरीचं कारण होतं. पण विषय तसा नाही. या दोन्ही टीम्समध्ये राडा हा वर्चस्वाचा होता, अजूनही आहे. मुंबईसाठी सचिन सगळं काही होता, अजूनही आहे. पण सचिनच्या आधी धोनीचे हात IPLच्या ट्रॉफीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळं हुकलेली संधी जास्त बोचत होती, ज्यात भर पडत गेली. दरवेळी घासून होणाऱ्या मॅचेसनं आणि फॅन्सनं तयार केलेल्या हाईपमुळं. आता मुंबईनं रायझिंग पुणे सुपर जायंट्सला हरवून IPL जिंकलेली. पण तेव्हा पुण्याच्या टीममध्ये धोनी होता, त्यामुळे राडा इथंही झाला होताच. पण चेन्नई वर्सेस मुंबई राड्याची चर्चा फक्त फॅन्समुळे होते का? तर नाही. ही चर्चा होते TRPमुळं. थोर लोक आपल्याला काय सांगून गेलेत? दिस इज बिझनेस. आता मुंबई वर्सेस चेन्नईची मॅच असली की आपण टीमचे फॅन म्हणून पोस्टर लावतो.
व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवतो. आपल्या टीमनं मॅच मारली तर स्टेटसचं गाणं ठरलेलं, आणि हारलीच तर तुम्हारी जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के हे एवढं टाकलं तरी होतंय. मॅचच्या आदल्या दिवसापासून सुरू झालेले हे कष्ट मॅच होऊन दिवस उलटला तरी संपत नाहीत. आपली मजा होते. खरं तिकडं BCCI खोऱ्यानं पैसा छापतं. आता कसं? तर 2020 मध्ये IPLची पहिली मॅच MI वर्सेस CSK झाली, जी पाहिली 80 लाख लोकांनी. बार्कचे 10.4 रेटिंगही याच मॅचला मिळाले. 2021 मध्ये झालेली MI वर्सेस CSK मॅचही त्यावेळची IPL मधली सगळ्यात जास्त पाहिली गेलेली मिड सीझन मॅच ठरली होती. तर 2022 मध्ये या दोन्ही टीम्स सलग पहिल्या काही मॅचेस हारल्या होत्या. तेव्हा IPLचा TRP डाऊन झाला. ज्याला पुन्हा बूस्टर दिला तो याच एल क्लासिकोनं. 2024च्या IPL मध्ये मुंबई आणि चेन्नईच्या मॅचला जिओ सिनेमावर 71.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. मॅचमध्ये धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 20 रन्स करून जबरदस्त कॅमिओ केला होता, ज्यामुळं व्ह्युअरशिप आणखी वाढली. थोडक्यात या मॅचला जास्त व्ह्युअरशिप मिळते, ज्यामुळं TRPचे आकडे आणि जाहिरातीचे दर वाढतात आणि BCCI खोऱ्यानं पैसे छापते. याच दोन टीममधल्या मॅचचं उगाच मार्केटिंग करायला BCCI काही येडा नाहीये. आता 23 तारखेला पुन्हा एकदा एल क्लासिको होईल, पण यावेळी मुंबईचा कॅप्टन बदललेला असेल. 2024च्या IPL आधीच MS धोनीनं चेन्नईची कॅप्टन्सी सोडली. ऋतुराज गायकवाड आता या टीमचा कॅप्टन आहे. दुसरीकडे मुंबईचा कॅप्टन हार्दिक असला तरी पहिल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव मुंबईची कॅप्टन्सी करेल. गेल्या काही वर्षात या दोन्ही टीम्समध्ये अनेक बदल झाले. मुंबईच्या घशातून विजयाचे घास काढणारे DJ ब्रावो आणि सुरेश रैना चेन्नईकडे नाहीत, तर मुंबईची ताकद असणारा आणि चेन्नई विरुद्ध हमखास खेळणारा कायरन पोलार्ड मुंबईच्या टीममध्ये नाही. MS धोनीची कदाचित चेन्नईच्या मैदानावरची शेवटची एल क्लासिको असू शकते. या मॅचमध्ये जे काय होईल त्याचा बदला 20 एप्रिलला मुंबईच्या ग्राउंडवर घेतला जाणार, हे मात्र फिक्स. बाकी आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये मुंबई टॉपला आहे, पण प्रत्येक मॅचला नवी सुरुवात करावी लागते. तुम्हाला काय वाटतं? यावेळी IPLची एल क्लासिको कोण जिंकणार? मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि IPLची रिलेटेड इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.